नमस्कार, आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा। कितना टन माल बैठता बोले इसमें? 35 टन। 35 टन। 35 टन। कितने गाड़ियाँ लेके गए सवेरे से? सवेरे से हमारा तो 2 गाड़ी है। हाँ एक उधर खड़ा है कि ये उधर पता नहीं कितना गाड़ी लेके गए वो नहीं पता। हाँ। मतलब उधर अभी हम सवेरे से आए जब से इधर ही खड़े हैं। अभी 35 टन लोड लेके जाता है ये गाड़ी। हाँ। तो अभी जो ये गांव का जो रास्ता खराब हो रहा है, वो तो सारे उनको चाहिए ना, अपन क्या बोल सकते हैं। नहीं ये रास्ता जो खराब हो रहा है, जो अपना जो कॉन्ट्रैक्टर है जो आपको लेके जाने को कह रहा है, अच्छा अच्छा। वो ये रास्ता की भरपाई करके करने वाला है क्या? उसके कुछ पास कुछ परमिशन लेटर है क्या? हाँ वो तो उनको चाहिए ना सच में। हाँ तो आप पूछे क्या उनको? नहीं हमने तो नहीं पूछा। तो आप पूछो, बात करो, वैसा नहीं। हाँ आमचं गाव ढोकी आहे। ढोकी हा गाव छोटा आहे आणि ढोकी ते नाळेश्वर एक मधला पांदन रस्ता आहे। पांदन रस्त्याचं अशी समस्या आली की आम्हाला रेल्वेचं सगळं अवजड वस्तू इथूनच नेण्यात येत आहे। हे बघा आपला ट्रक केवढा मोठा आहे, याच्यात कमीत कमी 50-60 टन लोड बसते आणि ते आमचा आहे पांदन रस्ता। त्या पांदन रस्त्याला शेतकऱ्याला उडणारी धूळ, त्याच्यामुळे पिकाचे नुकसान सगळं काही खराब होत आहे। पिकावर पण त्याचे जबरदस्त नुकसान होत आहे। पण याला जिम्मेदार कोण हे आम्हाला विचारायचं आहे। आणखी आमच्या गावातून जायला शाळेतले विद्यार्थी त्यांना तेच रस्ता आहे रेल्वेने जाण्यासाठी, पास काढून सगळे पोरं जातात आणि तेवढे अवजड वाहनं जाण्यामुळे ते रस्ता टोटल खराब होत आहे। तर याची सरकारने काळजी घ्यावी आणि या गुत्तेदाराने पण यांना दुसरा रस्ता आहे लिमगाव नेण्यासाठी, त्या रस्त्याचा वापर करावे, हे दुसरा वापर करू नये। पूर्णपणे या गुत्तेदारांनी आपली वाहने तिकून वळवावी ही नम्र विनंती। वाहनाची नुकसान व्हायली। आमचा शेतातला माल आहे की नाही पलटीवाला आहे, ऊसाचं ट्रॅक्टर गेलेलं ते पलटीवाला आहे। रस्ता भरपूर दबाला आहे, दबल्यामुळं पलटी खायला ट्रॅक्टरला कमी भरते, ते ट्रॅक्टरचं नुकसान, आमचं शेतकऱ्याचं नुकसान। 10-15 हजार रुपये त्या ट्रिप मागं चाललेत आमची। आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचा रस्ता सुरक्षित चांगला राहावा, आमच्या शेतकऱ्याचे माल वगैरे आमचा पांदन रस्ता आहे, जाण्यासाठी रस्ता चांगला राहू द्या। त्याला पर्याय रस्ता आहे ना लिमगावहून, मग त्यानं ते वापर करावा का हा वापर करावा? नाही लिमगावकडे वापर करा ना, हे आमचा शेतातला रस्ता आहे। आमचा रस्ता दबल्यामुळे आमचे वाहनं पडाले, ऊसाचे वाहन पडाले, त्याला 10-20 हजार रुपये खर्च आम्हाला आर्थिक नुकसान व्हायली तुमची. आर्थिक नुकसान व्हायली। नुकसान झाल्यामुळे ते रस्त्यामुळे ट्रॅक्टर दबल्यामुळं पलटी व्हायले। पलटी झाल्यामुळे आमचं 20-25 हजाराचं नुकसान व्हायले। सालभर मेहनत करून आम्हाला काय उपयोग आहे? ढोकी गावामध्ये आहे, ढोकी तालुका जिल्हा नांदेड। इकडे रेल्वे स्टेशन आहे आमच्या पास लिमगाव स्टेशनचं। हे आहे ते रस्ता आमच्या शेतातून गेला आहे। इथं आमच्या पाईपलाईन आलेल्या आहेत, वरी शेताकडे पाईपलाईन गेले आहेत। हे मोठे मोठे जड वाहने आल्यामुळे पाईपलाईन दबायले आहेत, फुटायले आहेत, लिकेज व्हायले आहेत, ते आम्हाला खूप त्रास व्हायला। आमचे ऊस वाळले, पाईपलाईन जो फुटल्यानंतर रात्रीची लाईट आहे 12-1 वाजता, मग दिवसाच्या पाळीत पाईपलाईन जोडावं लागली, रात्रीच्या पाळीत आम्हाला येणं होईना। बिबट्याचं भेव, डुकराचं भेव, पुन्हा लाईटचा प्रॉब्लेम, 12ला येईल, 1ला येईल, टाईम बदलून यायला। पाईपलाईन लिकेज व्हायला आहे, ते जोडण्यासाठी एक दिवस पूर्ण चालला आहे, त्याच्यामुळे लाईटचा 1 दिवस पूर्ण खाडा पडायला आहे। त्याच्यामुळे जड वाहनांचा फार नुकसान व्हायला शेतीचं। डोराला आहे शेतीसाठी केलेला, हे कुणाचा खाजगी रस्ता नाही, सरकारी रस्ता नाही, त्याच्यामुळे वैयक्तिक रस्ता आहे। तुम्ही सरपंच आणि पोलीस पाटलाला कल्पना दिली का? हो, पोलीस पाटलाला बोलले आम्ही, सरपंचाला पण बोलल्या। काय बोलले? म्हणजे त्यांना सांगितलं बा रस्त्याची पाईपलाईन फुटायली या जड वाहनामुळे। 2-3 जागी पाईपलाईन फुटल्या, माझ्या इथं जोडावं लागली मला। या जड वाहनाने पाईपलाईन दबायली आणि लिकेज व्हायली, लिकेज झाली फुटायली, फुटल्यानंतर फार त्रास व्हायला। खड्डे पडाल तर खड्डे पडून वाहनायला काय होईल का? आमचा ऊस जात नाही, हा आमचा ऊस जात नाही, खड्डे पडल्यानं बुजून नेऊ द्या। ट्रॅक्टर जर पडलं तर हा, नुकसान कोणाच्या शेत आमची आहे. ट्रॅक्टर पडू शकते का त्या हा, वाहनावर? पडू शकते। आकारे बनल्यानं ते भरपूर देत नाहीत भरती करून, सर पाईपलाईन बी ते भरती करून देत नाही, आमच्या पाईपलाईन फुटतात। पाईपलाईन ह्या रोड मधून आता ही भरपूर वरी आहे पाईपलाईन सर, चालू आहे ना, ही भरपूर वरी आहे। खड्डे पडल्यानं आमचं वाहन जात नाही। तर ते वाहन आहे बघा 50-40 टनाचं। हो, आम्ही अडील हा त्यानं त्रास होईल का काय तुम्हाला? हा होतंय, 100% होतंय। अडवल्यानंतर काय म्हणले ते? परमिशन आहे म्हणजे का नाही म्हणजे? नाही, काय म्हणजे नाही, आम्हाला फक्त भरतो म्हणजे रस्ता खडा पडेला भरतो, हा. भरून जाऊ द्या, नाही भरणार गेलं आम्ही वाहन बंद करणार। कितने गाड़ियाँ हैं ऐसे? एक गाड़ी उधर खड़ा है और 4 गाड़ी उधर है अच्छा। पटरी पे।